नमस्कार मंडळी, रेसिपी व्हिडिओ बघणाऱ्या सर्व मंडळींचे स्वागत आहे। आज आपण 3 इन्ग्रेडियंट्समध्ये तयार केलेले मँगो आईस्क्रीम बघूया। एक आंबा घेतलेला आहे आईस्क्रीमसाठी। आंब्याचा पल्प काढून घेऊया। आपल्या स्वाद भरा सफर ह्या चॅनलवर आपण आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपी पाहिलेल्या आहेत। त्यापैकीच ही कमी साहित्यात तयार होणारी आंब्याची आईस्क्रीमची रेसिपी आपण करत आहोत। आता आपण मिक्सरच्या जारमध्ये आंब्याचा पल्प ओतून घेऊया। आईस्क्रीमसाठी इथे आपण फ्रेश क्रीमचा वापर करत आहोत। फ्रेश क्रीम नंतर खडीसाखरची पावडर तयार करून ठेवलेली आहे। खडीसाखर पावडर 3 चमचे। मी इथे खडीसाखर पावडरचा वापर केलेला आहे। तुम्ही कंडेन्स मिल्कचा सुद्धा वापर करू शकता किंवा साखरेचा वापर करू शकता। हे सगळं आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे। आता आपण ते प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये ओतून घेऊया। आईस्क्रीमचे मिश्रण ओतताना आपण 3 लेअरचा वापर केलेला आहे। मिश्रण ओतून झाल्यावर त्यावर आपण आंब्याचे तुकडे ठेवत आहोत। पुन्हा मिश्रण आपण ओतून घेणार आहोत आणि मिश्रणामध्ये आपण ड्रायफ्रूटचा वापर करत आहोत। ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत। तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील तर आईस्क्रीममध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आईस्क्रीमचे मिश्रण आपण 3 थरांमध्ये तयार करून घेतलेले आहे। आता हे सगळं मिश्रण आपण कंटेनरमध्ये ओतून घेतलेलं आहे। मंडळी, रेसिपी व्हिडिओ पूर्ण बघा। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही आईस्क्रीमच्या वरती फॉईल पेपरसुद्धा लावू शकता। आता हे मिश्रण आपण ओव्हरनाईटसाठी फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवूया। हे आईस्क्रीम आपण 7 ते 8 तासासाठी फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवलेलं। आता हे तयार झालेलं आहे। आईस्क्रीम बाहेर काढण्याच्या आधी आपण चारी बाजूच्या कडा सैल करून घेऊया आणि एका डिशमध्ये हे आईस्क्रीम आपण काढून घेऊया। आईस्क्रीम खाण्यासाठी आता तयार झालेला आहे आणि खूप छान दिसतंय। वाव, हे बघा, सुंदर ना। ह्या आंब्याच्या आईस्क्रीममध्ये आपण खडीसाखरेचा वापर केल्यामुळे हे आईस्क्रीम खाण्यासाठी खूप आरोग्यवर्धक झालेलं आहे। आता आपण ह्या आईस्क्रीमचे लांब लांब तुकडे तयार करून घेऊया। मी या आईस्क्रीममध्ये 3 चमचे साखर टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त साखरसुद्धा घेऊ शकता। हे आईस्क्रीम खाण्यासाठी आता तयार झालेले आहे। तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा हे आईस्क्रीम घरी तयार करून बघा।